राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे लोकार्पण 15 डिसेंबर रोजी होणार. सर्व समाजातील आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा समितीचे आवाहन. उद्या काय कोणता कार्यक्रम आहे? मुख्यमंत्री येणार. खाली घे पुढे. हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या हिंदवी स्वराज्याची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पश्चात ज्या काही मोजक्या घराण्यांनी खांद्यावरती घेतली त्यामध्ये प्रमुख घराणं होतं होळकरांचं. जेव्हा जेव्हा मोगलांनी या देशावरती आक्रमणं केली, हिंदू धर्मावरती आक्रमण केलं, हिंदू मंदिरांची तोडफोड केली, मूर्त्यांची तोडफोड केली, तेव्हा हिंदू धर्मावरती संरक्षणाचा पदर धरणाऱ्या, मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या राष्ट्रमाता यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे. अखंड देशभर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे हजारो कार्यक्रम महाराष्ट्रात आणि देशात पार पडले. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेनं सांगली शहरामधील संजयनगरमधील जे पूर्वीचं लवली सर्कल होतं त्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्कल आणि या सर्कलमध्ये भव्य दिव्य अहिल्यादेवींचं स्मारक उभा करण्याचा निर्णय घेतला. आमचे लोकप्रिय आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वामध्ये माननीय मिरजचे आमदार सुरेशभाऊ खाडेसाहेब यांच्या साथीनं पुतळा समितीचे अध्यक्ष नगरसेवक मनगुआबा सरगर, उपाध्यक्ष माननीय संतोषजी पाटील, दुसऱ्या उपाध्यक्षा माननीय रोहिणी पाटील आणि सचिव माननीय दत्तात्रेय ठोंबरे आणि त्यांचे सर्व सहकारी जयश्रीताई यांच्या साथीनं एक भव्य दिव्य अहिल्यादेवींचं स्मारक हे सांगलीमध्ये उभा राहिलं आहे. महाराष्ट्रामधलं हे एक वेगळं स्मारक आहे. एवढं भव्य, एवढं दिव्य आणि अश्वारूढ पुतळा असणारं हे पहिलं स्मारक सांगलीमध्ये उभा राहतं आहे. आणि या स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक 15 डिसेंबरला सकाळी 10 वाजता या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री अहिल्यादेवींच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारे, त्यांच्या विचारांचा अवलंब या राज्यामध्ये करणारे माननीय देवाभाऊ यांच्या शुभ हस्ते पार पडतं आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा आहेत. जिल्ह्यातील सर्व पक्षाचे आमदार खासदार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हजारोच्या संख्येनं अहिल्या भक्त उद्या सकाळी इथं येणार आहेत. आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की मोठ्या संख्येनं या ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती आहे. कॅमेरामॅन पियुष भाटेसह संतोष काळे पाटील यांचा रिपोर्ट.